नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलमध्ये. कहाणी अजस्त्र पुलांची मालिकेतील तिसऱ्या पुलाचा दुसरा भाग आपल्या पुढे सादर करतोय. ब्रिज आहे टॉवर ब्रिज, लंडन. आता तुम्ही गेल्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की हा ब्रिज उघडमीट करणारा आहे. म्हणजेच काय की 200 फुटाचा ब्रिज हा 100 फुटांच्या दोन भागात विभागलाय आणि एका मिनिटाच्या आत हे रस्त्याचे दोन्ही भाग जवळपास उभे होतात आणि मग त्यामुळे ब्रिज खालून जाणारं जहाज हे विनासायास पुढे जातं. आता हा रस्ता वर खाली होतो कसा, याचं प्रिन्सिपल सोपं आहे. याचं तत्व आहे, दोन तत्व याच्यात आहेत. एक आहे आपला सीसॉ म्हणजे तर्फेचं तत्व. आपण बागेत सीसॉ बघितलाय. एखादा जाडा मुलगा जर त्या सीसॉवर एका बाजूने बसला तर तो भाग खाली जातो आणि ज्या दुसऱ्या भागात कोणीच नसेल किंवा एखादा लुकडा मुलगा असेल, वीक मुलगा असेल, तो भाग वरती जातो. तर हा जो रस्ता आपल्याला वरती जाताना दिसतो ना, त्याचा खरं तर 50 फूट जास्तीचा भाग तर्फेच्या तत्वाप्रमाणे आतमध्ये टॉवर मध्ये असतो. आणि या टॉवरवर जाडा मुलगा बसतो म्हणजे काय, तर हो, 2 इंजेक्शन जर आपण घेतले, एकमेकांना जोडले आणि एका इंजेक्शनच्या पाण्यावर सिरिंज दाबून आपण दाब दिला तर काय होतं, तर ते पाणी दुसऱ्या इंजेक्शनच्या सिरिंजला बाहेर ढकलतं. म्हणजेच काय, एका ठिकाणच्या पाण्याला तुम्ही दाब दिला की तो दाब दुसऱ्या ठिकाणच्या पाण्यावर जातो. तर इथे डिझायनरनी काय केलं, तर दूर टॉवर मध्ये ठेवलेल्या पाण्याचं भांड आहे, सिरिंज समजू आपण, त्याला दाब दिला आणि तो दाब दुसऱ्या बाजूला हा जो आतमध्ये आलेला 50 फुटाचा रस्ता आहे ना त्याच्यावर टाकला. त्यामुळे त्या दाबाने आतला 50 फुटाचा रस्ता खाली गेला आणि त्याचा परिणाम हा झाला की बाहेरच्या रस्त्याचा 100 फुटी भाग हा जवळपास उभा झाला. आणि हे शक्य झालं या दोन तत्वांमुळे. तसंच तुम्ही हे बघा की एक गमतीची गोष्ट आहे की नॉर्मली ब्रिज बांधायचा म्हणजे त्याला पैसे फार लागतात. अब्जावधी रुपये किंवा मिलियन डॉलर्स आपण म्हणतो, किंवा लाखच्या वर पाऊंड हे लागणार. आता हा ब्रिटिश सरकारचा म्हणजे लाखो पाऊंड लागणार. मग हा खर्च कुठून आणला असेल, कारण साधारणपणे ब्रिज बांधायचा म्हणजे लोकांना काय काय नाही करावं लागत. आधी एक छोटी कंपनी करावी लागते तयार, त्याचं भांडवल उभं करून त्यावर बँकेतनं कर्ज घ्यावं लागतं. काही वेळा तर लॉटरी सिस्टीम काढून त्यातनं पैसे उभे केले आणि त्या भांडवलावर कर्ज काढून शेअर उभे करून मग पैसे जमा केले. इथे काय होतं, इथे अगदी सोपं होतं. इथे एवढा पैसा ऑलरेडी जमा होता की तुम्हाला विनासायास याचं भांडवल तयार झालं होतं. कसं, तर लंडनमध्ये किंवा ब्रिटनमध्ये एक साधारण अशी धारणा आहे की चर्च आणि पूल यासाठी लोकांनी उदार हस्ते दानधर्म करावा, अशी मुळी शिकवणच पोपने दिली आहे. आणि ख्रिश्चन धर्माचं अधिपत्य असलेलं, रोमन कॅथॉलिक धर्माचं अधिपत्य असलेल्या UK मध्ये, ब्रिटनमध्ये हा भाग धर्मगुरूंनी सांगितल्यानंतर लोकांनी तो अंगीकारला. आणि पहिला पूल जो होता 1209 मध्ये बांधलेला जुना लंडन ब्रिज, त्याच्या वरनं जेव्हा लोक जायचे किंवा खालनं जहाजं जायची तेव्हा त्याबद्दल कर वसूल केला आणि 622 वर्ष हा कर वसूल करण्यात आला आणि अब्जावधी रुपये त्यातनं जमा झाले. आणि त्यातनं एक ट्रस्ट तयार केला ज्याचे विश्वस्त होते सिटी ऑफ कॉर्पोरेशन लंडन. आता 600 वर्षात या घटनेत काही ना काहीतरी झालं असेलच ना. हो, तसं एक झालं की राजघराण्यातल्या एका स्त्रीने 1500-1600 दरम्यान त्यातील पैशाचा अपव्यवहार करून स्वतःसाठी उत्तमोत्तम आणि किमती कपडे आणि पादत्राणं घेतली. हे उघडकीला आल्यानंतर काय झालं की राजघराण्याने त्यावेळेच्या सिटी ऑफ मेयर
या विश्वस्तांना म्हणजे लंडनच्या मेयरला सांगितलं की यापुढे राजघराण्यातून असा पैशाचा अपव्यवहार करण्यात येणार नाही. आणि त्यामुळे जो काही पैसा जमा झाला तो एवढा अवाढव्य होता की हाच ब्रिज नाही, अजून 3 ब्रिज साठी जे वित्तीय सहाय्य करावं लागलं ते या एका ट्रस्ट मधून झालं. अजूनही तो पैसा खूप सारा जमा आहे. त्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटने नंतर एक कायदा पारित केला ज्याद्वारे गरीब लोकांना यातून पैशाची मदत मिळेल. तर हे कोणी सांगितलं, तर या टॉवर ब्रिज लंडन मध्ये ज्या 2 मोठे ग्रॅनाइटचे टॉवर्स आहे त्याला जोडणारा रस्ता आहे, वरती 40 मीटर उंच रस्ता आहे, त्या रस्त्यावरती गाईड असतात. तर ब्रिटिश गाईडनीच ही मजा सांगितली. आणि तिथे तो गाईड कसा गेला, कारण आता 1986 पासून तिथे तो रस्ता काचेचा केला. का केला, कारण काचेचा रस्ता केल्यामुळे पर्यटकांना तिथून खाली पाहायची मजा अनुभवता येईल. आणि हो, जर तुम्ही ब्रिटिश सरकारने नंतर दाखल केलेल्या लिफ्टद्वारे 40 मीटर उंच गेलात आणि त्या रस्त्यावरून खाली पाहिलं तर तुम्हाला 40 मीटर खोल असा छान तो रस्ता दिसेल आणि 65 मीटर खोल पाण्याचा प्रवाह, ज्यातून उघडमीट झाल्यानंतर येणारी जाणारी जहाज एक अतिशय नयनरम्य दृश्य आपल्याला दाखवतात. आणि वर तिथे एक प्रदर्शनही आहे की जुन्या काळचे जे मशिनरी होती ज्यामुळे हा ब्रिजचा रस्ता उघडमीट करतो, ती मशिनरी पण ठेवली आहे. ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं या ब्रिजच्या उभारणीसाठी त्यांचे फोटो, त्यांच्याबद्दलची माहिती दिली आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळं वरती देण्याचं कारण काय? अहो, तो एक सोशल प्रॉब्लेम होता. आता हा उघडमीट करणारा ब्रिज उघडायला किती वेळ लागतो? 1 मिनिट. बंद करायला किती वेळ लागतो? 6 मिनिटं. म्हणजे तुम्ही असा विचार करा, जहाज जायला 3 मिनिटं लागली आणि हे 7 मिनिटं, 10 मिनिटात पुन्हा ब्रिज पूर्ववत. मग ब्रिटिश सरकारने मुळात हे जे 2 टॉवर केले होते त्यात 206 पायऱ्या आहेत. ब्रिटिश सरकारची अपेक्षा काय की ब्रिज बंद झाला की लोकांनी 206 पायऱ्या चढायच्या, तो मोठा 200 फुटाचा रस्ता वरचा पार करायचा, पुन्हा 206 पायऱ्या खाली उतरायच्या आणि मग जायचा. अहो, वेडा आहे की काय? कोण एवढं करेल? लोक जातच नव्हते. त्यामुळे काय झालं की वरच्या भागात हिस्से कापू आणि वेश्या यांचा सुळसुळाट सुरू झाला. कोणीही सभ्य माणूस तिथनं जायला घाबरायचा आणि हे सरकारला आवडलं नाही. मग यांची गच्छंती करण्यासाठी त्यांनी हा घाट घातला की वरचा रस्ता हा काचेचा केला, एक्झिबिशन लावलं, लिफ्ट दिली, तेव्हा कुठे हा सभ्य माणसाचा रस्ता तयार झाला आणि त्यात आपल्याला फायदा झाला ना. किती छान छान दिसतं. शिवाय हा ब्रिज संध्याकाळच्या वेळेला लाल, किरमिजी किंवा इतर निळ्या रंगात तुम्ही बघाल तर तुमच्या डोळ्यांचं पारणं फिटतं. तर असा हा ब्रिज कसा ऍक्च्युअली खरोखर बांधायला घेतला, त्याचं डिझाईन कसं झालं, हे आपण आता पुढल्या भागात बघूया. तर मंडळी, आमच्या या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आमचा उत्साह नेहमीप्रमाणेच वाढवताय हा तुम्ही.